अहो, तुम्ही एंगेजमेंट करून घ्यायची म्हणताय, काहीच हरकत नाही आम्हाला. पण काय आहे, हे सगळं ठरवण्याआधी आमच्या काही अटी आहेत. त्याआधी बोलून घेऊया असं मला वाटतं. म्हणजे जर त्या मंजूर असतील तर आपण पुढे जाऊयात. हो हो, का नाही. अटी म्हणजे मी समजलो नाही. बाबांनी थोडं गंभीर होत विचारलं. अहो, तुम्ही टेन्शन घेऊ नका जोशी. फार काही विशेष नाहीये. बस काय आहे, आमच्या कुटुंबात कशाचीही काही कमी नाहीये. भरपूर पैसा आहे, तेव्हा आमच्या सुनेने जॉब नाही केला तरी चालेल. समीर आहेच ना. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 41. अक्षया आज ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडत होती. बाबांनी तिला आवाज दिला. अक्षया, आज सायंकाळी समीरच्या घरचे येणार आहेत बघ, तर आज जरा लवकर घरी येशील. हो ठीक आहे बाबा, ती म्हणाली आणि घराबाहेर पडली. तरीही तिच्या मनाला एक अनामिक भीती छळून गेलीच. लग्न म्हटलं तरीही तिला अशी अस्वस्थता का वाटून जाते हेच तिला कळत नव्हतं. काहीतरी हरवत असल्याची किंवा चुकत असल्याची भावना होती ती, पण ती तिच्या मनाला दिशा देऊन तिच्या आतल्या मनाचा आवाज तिच्याही नकळत दबवत होती. अक्षया ऑफिसला आली आणि येताच काल अर्जुनने दिलेली ती ॲड पुन्हा एकदा नव्याने करू लागली. सुरुवातीपासून एंडपर्यंत सगळं ठीक केल्याची खात्री केली आणि मगच अर्जुनच्या केबिनमध्ये दाखवायला निघाली. तसंही आज लवकर निघावं लागणार होतं, हेही तर त्याला सांगावं लागणार होतं. तिनं केबिनजवळ येतच डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस अक्षया, कम इन. समोरून त्याची परवानगी आली तशी ती आत आली. पाहते तर समीर आधीच तिथं होता. गुड मॉर्निंग अक्षू. समीर तिच्याकडे पाहत स्मित करत म्हणाला. गुड मॉर्निंग समीर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अर्जुन लॅपटॉपवर पाहत म्हणाला. बोल ना अक्षय, काल सांगितलेली ॲड आणली आहेस का दाखवायला? हो सर, एकदा पाहून घेता का प्लीज? एकच मिनिट हा अक्षय. समीर, ही मागच्या वर्षीची लिस्ट आहे. जे आपल्याकडे पुन्हा ट्रिपसाठी आले नाही आहेत तर त्यांना आपल्या ऑफिसकडून मेसेज जायला हवा. त्या सर्व कस्टमर्सना आपण पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी स्पेशल ऑफर देत आहोत. तेवढं जातीने करून घेशील? ओके सर. म्हणत ती लिस्ट घेऊन समीर निघून गेला आणि मग अर्जुन अक्षयाकडे वळला. अक्षया, आता बोल. हो, मी तुम्हाला कालची निलगिरी हिल्सची ॲड दाखवायला घेऊन आली आहे. तुम्ही सांगितलेले सगळे बदल केले, जस्ट एकदा नजरे खालून घालाल? आण. त्याने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि तो ती ॲड पाहू लागला. वा, सी नो, तूच केली आहेस नाही? नाव इट इज बेस्ट. तू सगळं बेस्ट केलंयस यात शंका नाहीये, पण तरीही एक गोष्ट विसरली आहेस. काय चाललंय काय अक्षया? लग्न ठरतंय म्हणून की समीर जास्ती आठवतोय म्हणून? असं काही नाहीये सर. काय राहिलं सर? प्लीज सांगा ना. तूच बघ आणि तूच सांग. तो तिच्याकडे मोबाईल देत म्हणाला. सगळं तर ठीक आहे, मला लक्षात नाही येते. बघ, मी म्हणालो ना, आय वॉज राईट. तुझं लक्ष नाहीये कामात. हे बघ, इथे तू आपल्या टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा लोगो टाकायला विसरली आहेस. ओ, आय एम सॉरी सर, मी घाईत बहुतेक विसरले. तिनं जीभ काढली आणि स्वतःच्याच डोक्यात मारून घेतलं. त्याने मात्र छान हसून वेळ नेली होती आणि ती मात्र थोडी खजील झालेली. मी लगेच करते ते. सॉरी. इट्स ओके. होतं असं कधी, पण लक्ष देऊन कर इथून पुढे, तो स्मित करत बोलला. आणि त्याला असं स्मित करून बोलताना पाहून तिचं हृदय धडधडू लागलेलं. हो सर, येते म्हणत ती निघाली आणि दरवाजापर्यंत जाईपर्यंत पुन्हा तिला आठवलं सरांना आज लवकर जाण्याबद्दल विचारायचं होतं. एक्सक्यूज मी सर, ती पुन्हा माघारी वळत म्हणाली. हो बोल ना. ॲक्च्युली एक विचारायचं राहिलं. मला जरा लवकर घरी निघावं लागणार आहे, 1-4च्या दरम्यान.
मी गेले तर चालेल ना सर? हो ठीक आहे, पण आज लवकर निघत आहेस, काही विशेष? त्याने अगदी सहज विचारलं आणि आपल्या मनातला प्रश्न लगेचच तिला करत आपली नजर लॅपटॉपवर गडवली. सर ते समीरच्या घरचे येणार आहेत ना, बाबा लगेच एंगेजमेंटसाठी मागे लागलेत, सो म्हणून, ती म्हणाली. आणि एंगेजमेंट हा शब्द तिच्या तोंडून ऐकला तसं त्याच्या हृदयाला कोणीतरी चीर करावी असंच झालं. ओ एंगेजमेंट, इट्स ओके. तो शक्य तितका त्याचा आवाज नॉर्मल ठेवत म्हणाला आणि कसं बसं तिला स्मित दिला. हो सर, मी येते. आणि हा बदल करून फोर्स करू काय? तो मान हलवत एवढंच त्यावर म्हणाला. ते लॅपटॉपवर काही करत असल्याचं तिला भासवत तशी ती निघून गेली. तसा त्याने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच हसला. पण असं हसतानाही आत खोलवर काहीतरी सलत होता. जाऊ नको म्हणालो असतो तर गेली नसतीस का? मलाच विचारत होती, गेले तर चालेल का? नको ना जाऊस अक्षया. त्याने घट्ट डोळे मिटले आणि काही विचार करत स्वतःचं मन कामात गुंतवू लागला. आज बरोबर 4 वाजता अक्षया ऑफिसमधून बाहेर पडली. शिवाय समीर ही लवकर घरी जायला निघालेला. दोघंही विचारून निघून गेले होते, पण ते दोघंही निघून गेल्यापासून अर्जुनचं मन काही स्थिर नव्हतं. अर्जुन आता एकटाच त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये होता आणि आता मात्र त्याला अवघड वाटत होतं. काल रात्री दोघात झालेली मैत्री हे त्या दोघांचं एकमेकांकडे पडलेलं पहिलं पाऊल निश्चितच होतं. पण तिच्याविषयी मनात असणारा प्रेमभाव असा लपवून बस तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचा हेच त्याला कठीण वाटत होतं. असं कसं सहन करणार होता तो? तिला आपल्या आयुष्यात येण्याआधी जाताना समीरची होताना कसा पाहणार होता तो? खरं तर त्यालाही कळत नव्हतं. डोळ्यांच्या माघारी काही होईल ते होईल, पण सगळं काही समोर चाललेलं. समीर आणि अक्षया एकमेकांच्या जवळ निघाले होते आणि तो ते पाहण्याखेरीज काहीच करू शकत नव्हता. तो स्वतःला कामात गुंतवायचा प्रयत्न करत होता, पण त्याचं लक्ष केंद्रित होत नव्हतं. अक्षया दूर जाते ही गोष्ट त्याला अस्वस्थ करून सोडत होती. तो स्वतःला नेहमी स्ट्रॉंग समजायचा, पण आता त्याला जाणवत होतं की मनाच्या बाबतीत तो हल्ली फारच हळवा होत चाललाय. इकडे अक्षया घरी पोहोचली आणि तिने साडी वगैरे नेसली. हलकासा मेकअप करून छान तयार झाली आणि ते लोक पहिल्यांदा घरी येणार होते, तर त्यांच्यासाठी काहीतरी बनवणं गरजेचं होतं. त्यासाठी ती किचनमध्ये आली. पाहते तर बाबांचीच खुडबुड चाललेली किचनमध्ये. ओ बाबा, तुम्ही काय करता इथे? काय करतोय म्हणजे? पोह्यांची तयारी करतोय. तुझी आई असती तर तिनेही तेच केलं असतं. अहो पण मी करेन ना. जा बरं तुम्ही आधी छान फ्रेश होऊन आणि कपडे घालून या बरं. अगं तू इतकी छान तयार होऊन आली आहेस, तुझी साडी खराब होईल. काही होत नाही हो, मी करते. मी ॲप्रॉन घालते, पण तुम्ही जा आधी आवरा, ती म्हणाली. पण बाबांचं काम चालूच होतं. ती कमरेवर हात ठेवून क्षणभर पाहतच राहिलेली त्यांना, कारण लग्न आणि एंगेजमेंटसाठीचा त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असल्याचं तिला दिसत होतं. अगं झालंय माझं, मी फक्त तयारी करून देतोय, करणार तूच आहेस. घे, झालाय आता कांदा कापून, माझं काम झालं. अरे हो, चहा तर ठेवायचाच राहिला. आता जाताय का? चला बरं तुम्ही बाहेर व्हा. तिनं आता मात्र जवळ येत त्यांना बाजूला घेतलं आणि जबरदस्तीने किचनमधून बाहेर काढलं. आवरून या आधी पटकन, लगेच. अगं जातोय ग, म्हणत ते निघून गेले. आणि त्यांचं असं वागणं पाहून तिच्या गालात स्मित आलं. खरंच अगदी लहान मुलांसारखे वागतात हे बाबासुद्धा. म्हणतात ना, म्हातारपण दुसरं बालपण असतं, तेच खरं. तिचं हसू बाहेर पडलं आणि अचानक ती गंभीर झाली, कारण सगळं बदलणार आहे हे आठवलं होतं.
त्यांच्या काळजीसाठी त्यांच्या आजूबाजूला राहू पाहणाऱ्या अक्षयाला आता बाबा स्वतः लग्न करून घरातून बाहेर घालवू पाहत होते. हे घर परक होणार आणि तिला पहिल्यासारखं त्यांच्यासोबत राहता येणार नाही हा विचार तिला त्रास देत होता. मी नसेल तर कोण घेईल बाबांची काळजी? मी नसताना त्यांना काही झालं तर कोण कळवेल मला? आणि मी इथं येईपर्यंत त्यांना काही झालं तर? तिला आपोआपच मागच्या वेळी घडलेला तो प्रसंग आठवला आणि तिला पुन्हा एकदा प्रचंड भीती वाटून गेली आणि तिला अस्वस्थ वाटू लागलेलं. चहाचं आधण तेवढं तिनं करून ठेवलं. ते आले की पोहे फोडणीला टाकायचे आणि चहाचा गॅस सुरू करायचा असं काहीसं ठरवून ती बाहेर सोफ्यावर येऊन बसली. उगाच चिंतेने घेरलेलं तिला एवढ्यात बाबा विचारत आले, अक्षू, हा शर्ट चांगला वाटतोय का ग? हं? तिचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. बाबा असं विचारतायत पाहून तिला त्या क्षणाला अर्जुनचीच आठवण होऊन गेली. हो, छान आहे, ती म्हणाली आणि तिच्या गालात आता स्मित आली. अरे हो, सेल्फी तर राहिलीच. तिनं छान स्वतःचे 2-3 फोटो काढले आणि त्यातलाच एक चांगला आलेला स्टेटसला लावला. एवढ्यात डोअर नॉक झालं. पाहते तर दरवाजात समीर आणि त्याच्या घरचे होते. तशी ती उठली. या ना आत बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. मला ती आत किचनमध्ये गेली. समीर तर तिला पाहून हरकून गेलेला, कारण पहिल्यांदा तो तिला साडी लुकमध्ये पाहत होता. ती खरंच फार सुंदर दिसत होती. ती निघून किचनमध्ये गेली तसा तो भानावर आला. एवढ्यात बाबाही बाहेर आले. अरे आलात, बसा बसा. अक्षू, पाणी आण ग सर्वांसाठी. त्यांनी अक्षयाला आत आवाज दिला. एवढ्यात तर ती पाणी घेऊन आली होती. अंकल, ही माझी आई आणि हे बाबा आहे आणि ही माझी बहीण श्रद्धा. नमस्कार. नमस्कार जोशी साहेब. स्वतःचं घर दिसतंय तुमचं? समीरचे बाबा म्हणाले. हो हो, आमचंच आहे. छान ठेवलंय हो अगदी. त्याची आई सगळ्या घरभर नजर फिरवत म्हणाली. अहो, तेही आमच्या अक्षरेच ठेवलंय. ही पहा, ही माझी मुलगी अक्षया. काय आई नाही ना तिला, स्वतः सगळं तीच करते. पाणी घ्या ना काका काकू. अक्षया पाण्याचा ग्लासचा ट्रे समोर करत म्हणाली. बरं, म्हणजे समीर सोबतच जॉब करतेस का ग तू? हो काकू, ती गोडस्मित करत म्हणाली. नाही, तुमची मुलगी छानच आहे, काही वाद नाही. आम्हाला आवडली हो तुमची मुलगी, त्याची आई म्हणाली. हो, तुम्ही एंगेजमेंट करून घ्यायची म्हणताय, काहीच हरकत नाही आम्हालाही. पण काय, हे सगळं ठरवण्याआधी आमच्या काही अटी आहेत. त्याआधी बोलून घेऊया असं मला वाटतं. म्हणजे जर त्या मंजूर असतील तर आपण जाऊया पुढे. हो हो, का नाही. अटी म्हणजे मी समजलो नाही. बाबांनी थोडं गंभीर होत विचारलं. अहो, तुम्ही टेन्शन घेऊ नका हो जोशी, फार काही विशेष नाही. बस काय, आमच्या कुटुंबात कशाचीही काही कमी नाही आहे. भरपूर पैसा आहे. तेव्हा आमच्या सुनेने जॉब नाही केला तरी चालेल. समीर आहेच की, तो करतोय जॉब. घरातला करता पुरुष आहे तो. मुळात घरात बाहेरची प्रत्येक गोष्ट आमच्या घरातले पुरुषच करतात. तेव्हा अक्षयाने हे सगळं स्वीकारावं अशी अपेक्षा आहे. बस. त्यांनी अपेक्षा बोलून दाखवली तशी अक्षयामध्येच बोलू लागली. पण अंकल, मला जॉब करायचा असेल तर? म्हणजे त्यात काही गैर नाही ना. आजकाल सगळ्याच मुली जॉब करतात. आणि अक्षया पुढे बोलणार एवढ्यात बाबा मध्येच तिला म्हणाले. अक्षू, एक काम कर, तू पोहे करायला घे जा. मी बोलतो ना तोपर्यंत त्यांच्याशी. बाबा, पण अगं, गरमागरम पोहे खाण्यात मजा आहे. जा जा बरं, तू पोहे घेऊन ये. सगळ्यांसमोर तिला बाबा एवढं सांगत होते पाहून ती आत आली. पण हे काही तिला आवडलं नव्हतं बाबांचं, कारण बाबांनी तिला बोलूच दिलं नव्हतं. तुम्ही म्हणाल तसं आणखी काही, बाबा म्हणत होते. बस तिनं घरातलं पाहावं, समीरकडे तिच्या नवऱ्याकडे पाहावं, बाकी आमची काहीच इच्छा नाही. काय, आमचे वडील अजून आहेत तर ते थोड्या जुन्या विचारांचे आहेत. त्यामुळे आम्हाला मॉडर्न मुलगी नकोय. हो ठीक आहे ना, आमची अक्षू तशी समजदार आहे, बाबा बाहेर म्हणत होते. आणि आतमध्ये ते ऐकणाऱ्या अक्षूचा आता पारा चढू लागलेला. तिची मनातच चिडचिड सुरू झाली.
हे कोण मला म्हणणार आहे की जॉब सोडून घरी बस? मग माझ्या बाबांना कोण पाहणार? तुम्ही देणार आहेत का पैसे? का तुम्ही सांभाळणार आहात त्यांना? त्यांना माझ्याशिवाय आहेच कोण? दिस इज टू मच यार. कोणत्या काळातून आलेत हे? आणि हा समीर, त्याला तर बघतेच मी. अशीच मुलगी पाहिजे तर मग मग जा ना एखादी गावातली शोध. येऊ दे आता समोर त्याला, मग पाहते. ती मनातून प्रचंड संतापलेली आता जोपर्यंत समीरशी या गोष्टी क्लिअर करत नाही तोपर्यंत तिच्या मनाचं समाधान नक्कीच होणार नव्हतं. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. पाहिलं? अभि तो पिक्चर बाकी है. अजून खूप काही गोष्टी होणार आहेत. बघूया असं काय काय होणार आहे जे अक्षयाला समीरपासून दूर करणार आहे. ते जाणून घेण्यासाठी तरी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.